दरम्यान बारामतीमध्ये शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंना मताधिक्य जास्तीचं मिळवून देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नामदेव शिंदे यांनी घोड्यावर बसून प्रचार केला। नामदेव शिंदे यांच्या प्रचाराने सर्वांचं लक्ष वेधलं आणि ही दृश्य आपण बघू शकतोय। नामदेव शिंदे हे घोड्यावर बसून सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसून येत आहेत। गावगावी फिरून ते पॅम्पलेट वाटताना दिसून येत आहेत। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी राहुल ढवळे यांनी। अख्ख्या देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे। सध्या बारामतीमध्ये जनतेनेच ही निवडणूक हाती घेतल्याचं बोललं जात आहे। असंच एक सुंदर उदाहरण मी इंदापूर तालुक्यातील शेटपळ हवेली या गावातील आपणास दाखवणार आहोत। आपणासोबत सध्या शेटपळ हवेली येथील नामदेवराव यादवराव आहेत। काय सांगाल तुम्ही, कसा प्रचार सुरू आहे? शरद पवाराचा आम्ही माणूस आहे, तर त्याच्याकरता पहिल्यापासून त्यांचा आहे, पण आता मी सुप्रियाताईचा प्रचार करतोय। मला सांगा, तुम्ही अपंग आहात? अपंग आहे। अपंग आहात, काय नेमकं कसं कितव्या वर्षी तुम्ही अपंग होता? काय अपंग 12 वर्ष जन्मून 12 वर्षापासून पुढे अपंग झालेलो आहे मी घोड्याशिवाय मला आता काय फिरता येत नाही ना, आता काय घोड्यावर मला बसता येत नाही, त्याच्याकरता अडचण दुसरं काय। कसं फिरता तुम्ही? घोड्यावर फिरतो ना, घरघर फिरतो ना, असं इलेक्शनच्या टायमाला सगळ्याच्या दारात जातो घोड्यावर। आता कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय? आता सुप्रियाताईच्या ह्यानी प्रचार करतोय मी। घरोघरी जात आहे? काय हो, घरोघरी जातो या। ही काय ही घेऊन जातो या। काय दाखवा, काय नेमकं काय ते? हो का, तुतारी आहे, तुतारी हो का तुतारी आहे या। दाखवा की, दाखवा सगळं उघडा। अशी झाली का? ह्याचा प्रचार करतोय आम्ही, घरोघर जाऊन। आपण पाहू शकताय की हे अपंग आहेत। अपंग असल्यामुळं त्यांना चालता येत नाही, तर त्यांनी या घोड्याच्या आधाराने सुप्रिया सुळेंचा प्रचार चालू केलेला आहे। कॅमेरामन सुहास सुपेकर सह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।